हाय मंडळी, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की समजा तुमचा एखादा मित्र आहे, तो क्रिकेट मॅचसाठी अक्षरशः वेडापिसा होतो, पण तुम्हाला त्यातलं काहीच वाटत नाही, असं का होतं? चला, आज आपण यामागचं इंटरेस्टिंग सायन्स काय आहे ना तेच बघूया. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातले तब्बल 60% लोक कोणत्या ना कोणत्या खेळाचे फॅन आहेत. ह्याचाच अर्थ, जर तुम्हाला खेळ आवडत नसतील तर तुम्ही त्या खास 40% लोकांपैकी एक आहात. आणि नाही याचा अर्थ तुम्ही बोरिंग आहात असं अजिबात नाहीये. सगळ्यात मोठा गैरसमज काय असतो माहितीये, की अरे, याला खेळ आवडत नाही म्हणजे याच्यात पॅशनच नाहीये. पण हे साफ चुकीचं आहे. खरं तर हे सगळं तुमच्या ब्रेनच्या वायरिंगचा खेळ आहे. हो, यामागे एक सॉलिड सायंटिफिक कारण आहे. तर पहिलं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग कारण दडलंय आपल्या उत्क्रांतीमध्ये. आपण याला आधुनिक टोळीचा मेंदू असं म्हणू शकतो. म्हणजे बघा, हे हजारो वर्षांपासून माणसं टोळ्यांमध्ये राहत आली आहेत, बरोबर? आणि आजच्या काळात खेळ म्हणजे काय, तर त्याच टोळ्यांचं आधुनिक रूप. आणि हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा चाहते त्यांच्या टीमला खेळताना बघतात ना, तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक हॉर्मोन रिलीज होतो. याला बॉन्डिंग हॉर्मोन असेही म्हणतात. का? कारण याच हॉर्मोनमुळे आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या माणसांबद्दल प्रेम वाटतं. आणि आपला मेंदू त्या खेळाडूंना अक्षरशः आपलं कुटुंबच समजू लागतो. कमाल आहे ना? या उलट, ज्यांना खेळात फारसा रस नसतो, त्यांच्यामध्ये ही टोळीची भावना तितकीशी स्ट्रॉंग नसते. ते जास्त स्वतंत्र विचारांचे असतात. म्हणजे त्यांना स्वतःची ओळख जपण्यासाठी कोणत्या तरी ग्रुपचा भाग होण्याची गरज वाटत नाही. एका स्टडीमध्ये तर असंही दिसलंय की त्यांच्यात आपण विरुद्ध ते ही जी भावना असते ना, ती खूपच कमी असते. ओके, आता वळूया दुसऱ्या कारणाकडे. आणि हे आहे डोपामाइनचा अनपेक्षित खेळ. हो, डोपामाइन. हे एक असं केमिकल आहे जे खेळांना अगदी स्लॉट मशीनसारखं व्यसन लावू शकतं. आता हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरंय. एफएमआरआय स्कॅन्समध्ये हे स्पष्टपणे दिसलंय की एखादी मॅच बघताना आपल्या मेंदूचे तेच रिवॉर्ड सेंटर्स ॲक्टिव्हेट होतात जे जुगार खेळताना होतात. विचार करा. आणि यामागचं सिक्रेट काय माहितीये? अनिश्चितता. म्हणजे पुढे काय होणार हे आपल्याला माहिती नसतं. आणि यामुळेच आपला मेंदू सतत डोपामाइन रिलीज करत राहतो. प्रत्येक बॉलवर, प्रत्येक मूव्हवर उत्सुकता वाढत जाते आणि आपल्याला पुढच्या क्षणाची ओढ लागते. अगदी अगदी स्लॉट मशीनसारखंच. आणि जरा विचार करा, जर हे सगळं म्हणजे तुमची खेळांबद्दलची ही उदासीनता तुमच्या डीएनएमध्येच लिहिलेली असेल तर? शिकागो युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार हे शक्य आहे. हो, तुमच्या जीन्समधला एक छोटासा फरक हे सगळं ठरवू शकतो. चला, आता तिसरा मुद्दा बघूया. ओळख, जिंकणं आणि हरणं. कारण खरं सांगायचं तर चाहत्यांसाठी हा फक्त एक खेळ नसतो, ही त्यांची ओळख असते. सायकॉलॉजीमध्ये एक मस्त कॉन्सेप्ट आहे, बिर्जिंग, म्हणजे BIRGING. याचा सोपा अर्थ काय? तर दुसऱ्याच्या यशात स्वतःचा आनंद मानणं. म्हणजे जेव्हा तुमची आवडती टीम जिंकते, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तो तुमचा स्वतःचा विजय आहे. आणि हे वाक्य तर सगळं काही सांगून जातं बघा. जेव्हा टीम जिंकते तेव्हा फॅन्स काय म्हणतात? आपण जिंकलो. पण जेव्हा तीच टीम हारते तेव्हा ते म्हणतात, ते हारले. पाहिलंत? जिंकल्यावर आपण आणि हारल्यावर ते. आपला मेंदू किती हुशारीने स्वतःला प्रोटेक्ट करतो, नाही का? याच्या अगदी उलट जे खेळांचे छाते नसतात, त्यांचा आत्मसन्मान किंवा सेल्फ एस्टीम अशा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो. तो जास्त करून आतून येतो. आणि म्हणूनच तो जास्त स्थिर म्हणजे स्टेबल असतो. आणि आता आपण येऊया शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आयुष्याचा अर्थ शोधण्याचे 2 मार्ग. आपण आपल्या आयुष्याची स्टोरी, आपली कहाणी कशी शोधतो, यातच सगळं रहस्य दडलंय. हे बघा, जे स्पोर्ट्स फॅन्स आहेत ते त्यांची भावनिक गुंतवणूक एका मोठ्या गोष्टीत करतात, जसं की एखाद्या टीमची जर्नी. पण जे फॅन्स नाहीत, ते तोच अर्थ कला, विज्ञान किंवा मानवी नात्यांमध्ये शोधतात, जिथे त्यांची गुंतवणूक जास्त थेट म्हणजे डायरेक्ट असते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्टडीज असं सांगतात की ज्यांना खेळात रस नसतो, ते लोक नवीन अनुभव घ्यायला जास्त ओपन असतात. सायन्समध्ये याला फ्लो स्टेट असं म्हणतात. ही ती अवस्था आहे जेव्हा तुम्ही एखाद्या कामात इतके रमून जाता की तुम्हाला वेळेचं भान राहत नाही. काहींना हा फ्लो खेळ बघताना मिळतो, तर काहींना एखादं पुस्तक वाचताना, चित्र काढताना किंवा अगदी कोड लिहिताना मिळतो. आणि दोन्ही मार्ग आपापल्या जागी एकदम बरोबर आहेत.
आणि इथे एक छोटा पण खूप महत्वाचा फरक आहे. एक प्रेक्षक असणं विरुद्ध एक सहभागी असणं. अनेकदा असं होतं की जे खेळांचे चाहते नाहीत ते दुसऱ्या कोणाची तरी कहाणी पाहण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याची कहाणी घडवण्यात जास्त बिझी असतात. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? अगदी सोप्पा आहे. जर तुम्हाला खेळ आवडत नसतील तर याचा अर्थ तुम्ही कंटाळवाणे किंवा चुकीचे नाही आहात. तुमच्यात पॅशनची अजिबात कमी नाहीये. फक्त तुमच्या ब्रेनची रिवॉर्ड सिस्टम थोडी वेगळ्या पद्धतीने काम करते. तुम्ही फक्त एक वेगळा खेळ खेळत आहात आणि तो खेळ आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा. तर मग विचार करा, तुमचा मेंदू नक्की कोणता खेळ खेळतोय? तुम्हाला खरा आनंद, ती फ्लो स्टेट नक्की कशामध्ये मिळते? जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर पटकन लाईक बटन दाबा, हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.